नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी. प्रेक्षक हो, एखाद्या व्यक्तीला जर चांगला पोषक आहार मिळाला तर त्याची तब्येत चांगली अशी सुदृढ दिसते, गुटगुटीत दिसतो. ते लहान मूल असलं तर आपण म्हणतो बाळसं चांगलं चढलंय. आणि याच्या उलट समजा जर एखाद वेळी काही खाण्यापिण्यात चुकीचं गेलं किंवा काही चुकीच्या वस्तूंचा किंवा पदार्थांचा असा संसर्ग झाला, ज्याला वैद्यकीय परिभाषेत आपण इन्फेक्शन असं म्हणतो, असं काही झालं तर त्या व्यक्तीच्या अंगावर सूज येते. अंगावर सूज आली तरी तो माणूस थोडाफार गुटगुटीत दिसतो, पण बाळसं आलेलं गुटगुटीत पण हे जसं त्याच्या प्रकृतीला चांगलं असते, तसं हे सूज आलेलं गुटगुटीत पण काही त्याच्या प्रकृतीला चांगलं नसते, तर ते घातकच असते. जसं माणसाच्या बाबतीत होतं तसंच काहीसं राजकीय पक्षांच्या बाबतीतही होतं. राजकीय पक्ष सक्षम, सबळ, सुदृढ करायचे असले तर तिथे चांगले कार्यकर्ते लागतात, निस्वार्थ कार्यकर्ते लागतात. पण जेव्हा दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते गोळा करणं चालू होतं आणि ते कार्यकर्ते कुठेतरी राजकीय स्वार्थासाठी आलेले दिसतात, अशा वेळी त्याला सुदृढपण म्हणायचं की सूज म्हणायची हा प्रश्न पडतो. काही वेळा आपल्याला लोकशाही व्यवस्थेत असे सूज आलेले राजकीय पक्षही बघायला मिळतात. हे सगळं सांगायचं कारण असं की सध्या भारतीय जनता पक्षात काय होतंय ते आपण बघतोय. सध्या काँग्रेस पक्षातून आणि इतरही पक्षांमधून भारतीय जनता पक्षात झपाटून इन्कमिंग सुरू आहे. आता इन्कमिंग का सुरू आहे? कारण गेली 10 वर्ष झाली हा पक्ष केंद्रात सत्तेत आहे, अर्ध्यापेक्षा जास्ती राज्यांमध्येही सत्तेत आहे आणि एकंदरीत सध्याची परिस्थिती बघता पुढली 5 वर्षेही हा पक्ष सत्तेत राहील असं चित्र दिसतं आहे. त्यामुळे मग ज्यांना सत्तेची सवय लागली आहे, चटक लागली आहे, असे कार्यकर्ते म्हणा किंवा नेते म्हणा, जास्त काळ विरोधात राहत नाही, अस्वस्थ होतात आणि मग ते अशा सत्ताधारी पक्षाकडे धाव घेतात. अर्थात ती त्यांची धाव ही सत्ताधारी पक्षाची आयडिओलॉजी पटली, तत्व पटलीत म्हणून नसते, तर ही त्यांची व्यक्तिगत स्वार्थासाठी असते. तर आपण भारतीय जनता पक्षाबद्दलच बोलतोय. भारतीय जनता पक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर 1952 साली पहिले जनसंघाची स्थापना झाली होती. 1952 ते 1975-77 या वाटचालीत जनसंघाची परिस्थिती काय होती हे साधारणतः त्या काळात जे तरुण वयात होते किंवा मध्यमवयीन होते असे प्रेक्षक निश्चित जाणून आहेत. नंतर जनता पक्ष तयार झाला. काही काळ जनसंघाने स्वतःला जनता पक्षात विलीन करून घेतलं होतं. नंतर तिथे पटलं नाही म्हणून 1980 ते वेगळे झाले आणि 80 ते 90 या काळातही भाजपची अवस्था कशी होती हे आपण सगळे जाणतो. कोणीही भाजपमध्ये यायला तयार नसायचं. उलट भाजपतलेच जे कार्यकर्ते आहेत ते दुसरीकडे कुठे संधी मिळत असेल तर त्या पक्षात जायला तयार असायचे. 1990 नंतर चित्र बदललं प्रेक्षक हो.
90 नंतर राम मंदिराचा मुद्दा भाजपने जो उचलला, तिथून भाजपला चांगले दिवस आले. हळूहळू एक एक करत एकेका राज्यात भाजप सत्ता जमवायला लागला. 1998 ते 2006 आघाडी करून भाजपची देशात सत्ता होती. भाजपचा पंतप्रधान 6 वर्ष देशात होता. आधी आणि नंतरही देशातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप ओळखला जायला लागला होता. आणि आज तर म्हणजे 2014 पासून लोकसभेत स्पष्ट बहुमत घेऊन पुढे येणारा पक्ष म्हणून भाजप ओळखला जातोय. आणि जो काँग्रेस वर्षानुवर्ष सत्तेत होता, त्या काँग्रेस पक्षाची आज अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्यांचा पंतप्रधान तर सोडूनच द्या, पण केंद्रात विरोधी पक्षनेता सुद्धा बसवणे इतकी त्यांची संख्या राहिलेली नाही, हे चित्र आपण बघतो आहोत. आणि कदाचित अजून ती कमी कमीच होत जाईल की काय, अशी एक भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. अशा वेळी काँग्रेसचे लोक, ज्यांना सत्तेची चटक लागली आहे, ते दुसरीकडे कुठेतरी जायचा विचार करतात. मग जायचं कुठे? तर भारतीय जनता पक्षात. भारतीय जनता पक्षात जरी मोठा झाला असला, स्पष्ट बहुमत घेतलं असलं, तरी काही ज्याला 2/3 बहुमत लोकसभेत किंवा राज्यात म्हणता येईल अशी काही भाजपची अजून परिस्थिती नाही. त्यामुळे भाजपला वाटते की आपला पक्ष अजून सबळ सुदृढ झाला पाहिजे. जशी एका काळात काँग्रेसची अवस्था होती तशी आपली व्हायला हवी. त्यामुळे असे दुसऱ्या पक्षातून येणारे सगळे लोक भाजप आपल्यात सामावून घेताना दिसतो आहे. कित्येकदा तर दुसऱ्या पक्षातले असे चांगले वजनदार लोक जे थोडे नाराज आहेत, त्यांना आपल्याकडे कसं ओढता येईल हाही प्रयत्न होतो आहे. पण त्यामुळे होतं काय की भारतीय जनता पक्षाचा जो जुना निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्याच्यावर अन्याय होत असतो. हे जे असे बाहेरच्या पक्षातून येतात, ते काय येतात? त्यांना तिथे सत्ता मिळत नाही म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येतो, पण आम्हाला लगेच मंत्रिमंडळात मंत्रिपद द्या, किंवा मग आम्हाला विधानसभेची लोकसभेची उमेदवारी द्या, राज्यसभेत पाठवा. आता 2 दिवसापूर्वी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता असं बोललं जात आहे, खरं खोटं माहीत नाही, हा व्हिडिओ रिलीज होईपर्यंत ते झालं असेल तर सांगता येत नाही, पण अशोक चव्हाणांना भाजप राज्यसभेचा उमेदवार म्हणून घोषित करणार आहे. असं करताना मग आजच्या भाजपमधले केशव उपाध्ये, माधव भंडारी, आशिष शेलार या सगळ्यांवर तुम्ही अन्याय करता आहात. जे आज वर्षानुवर्ष तुमच्या पक्षासाठी झिजले आहेत, त्यांच्यावर अन्याय करता आहात. हे पक्षाचे नेते विसरतात किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष तरी करतात. यातून जो निष्ठावान कार्यकर्ता असतो तो कुठेतरी दुखावतो. आता बघा, काहीतरी मला वाटते 2016 किंवा 17 मध्ये प्रसाद लाडांना उमेदवारी दिली गेली होती विधान परिषदेची. हे प्रसाद लाड माझ्या आठवणीनुसार मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते भाजपत आले आणि त्यांना उमेदवारी दिली गेली. साहजिकच जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, जे आस लावून बसले होते, त्यांच्यावर अन्याय झाला, ते नाराज झाले. आता मी नाव सांगत नाही,
पण एका जुन्या कार्यकर्त्यांनी असं बोलून दाखवलं की यानंतर मी पक्षाकडे कधीही उमेदवारी मागणार नाही, असे हे नाराज होतात। आणि हे लोक तुमच्या पक्षात येतात खरे, ते स्वार्थासाठी येतात। आणि ते आज काँग्रेस पक्षाची अशी दयनीय अवस्था काय झाली, तर गेल्या 70 वर्षात त्यांनी ज्या काही चुका केल्या, त्यांच्यात ज्या अपप्रवृत्ती शिरल्या होत्या, त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसची अशी दुरावस्था झाली आहे। तुम्ही म्हणता आमचा पार्टी विथ डिफरन्स आहे, मग तो डिफरन्स राहू द्या की, कशाला काँग्रेस सारखाच भाजप करता? पण नाही, ते होतंय। आणि हे जे तुमच्याकडे बाहेरून येतात ते कायम तुमच्याकडे टिकणार आहेत का? आता याचं चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर 2009 मध्ये काँग्रेस पक्ष सोडून नाना पटोले भाजपमध्ये आले। त्याआधी त्यांनी अपक्ष म्हणून भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, चांगली मतं घेतली होती। त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये ते आल्यावर 2014 मध्ये ते लोकसभेत गेले। लोकसभेत गेल्यावर त्यांना लगेच मंत्रिपद किंवा तत्सम काहीतरी हवं असावं, म्हणून त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी भांडणं सुरू केली आणि काहीतरी मला वाटतं 2017 किंवा 18 मध्ये ते पक्ष सोडून बाहेर आले आणि थोड्याच दिवसात पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले। या प्रोसेसमध्ये कुठेतरी तुम्ही नाना पटोलेंना पुढे आणण्यासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या अनेक निष्ठावंतांवर अन्यायच केला ना, आणि तिथे पक्षाच्या वाढीलाही कुठेतरी ब्रेक लागला। असाच प्रकार अमरावतीत सुनील देशमुखांच्या बाबतीत झाला होता। तेही तिथे तुमच्या प्रतिभा पाटीलांच्या मुलाला उमेदवारी दिली म्हणून ते भाजपमध्ये आले होते आणि नंतर भाजपकडून काही इमिजिएटली मिळण्याचे चान्सेस नाही असं पाहून काही वर्षांनी ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। त्यावेळी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत होती। मग असे आयाराम गयाराम तुमच्या काय कामाचे? आणि जे वर्षानुवर्ष आम्हाला काही मिळो न मिळो आम्ही पक्षासाठी मेहनत करणार आहोत असा विचार करून जे तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांनी काय कायम तुमच्याकडे सतरंजाच उचलायच्या का, याचा विचार कुठेतरी पक्ष नेतृत्वाने करायला हवा। पण तो होताना दिसत नाही आहे। आता अशोक चव्हाणांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला आणि त्याच वेळी असं बोललं जातं आहे की काँग्रेसमधले 17-18 अजून आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये महाराष्ट्रात येणार आहेत। म्हणजे त्या 17-18 ठिकाणी जे काही प्रॉस्पेक्टिव्ह तुमचे आमदार पदासाठी कार्यकर्ते आहेत ते बाजूला ठेवले जाणार। बरं, हे फक्त महाराष्ट्रात होत आहे का? नाही। आज ज्योतिरादित्य शिंदेच्या बाबतीत काय झालं? ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, नंतर काँग्रेसमधून उठले आणि भाजपमध्ये आले आणि केंद्रात मंत्रिपद घेऊन टाकलं। मध्यंतरी तर सुप्रिया सुळेंनाही असंच मंत्रिपद दिलं जाणार अशी चर्चा चालू होती। आता झालं नाही, खरं खोटं काय ते माहीत नाही, पण चर्चा मात्र माध्यमांमध्ये खूप होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार आणि सुप्रिया सुळेंना मंत्रिपद मिळणार। या तोडजोडीत तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतात आणि तुम्ही म्हणता की असे बाहेरून आम्ही कार्यकर्ते आणले म्हणजे आमचा पक्ष सक्षम होतो, सुदृढ होतो। कारण काय? तर ज्या नेत्यांना आम्ही आणतो त्यांना जनाधार आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण तो जनाधार त्यांच्या पुरताच असतो। ते तुमच्या कार्यकर्त्यांशी
आणि तुमच्या पक्षाशी कधी जुळवून घेत नाही. मला आठवतं, भारतीय जनता पक्षाचे जे आमदार असतात ते दरवर्षी नागपूर अधिवेशनाला आले की त्यांना एक दिवस सर्व आमदार सकाळी रेशीमबागला संघ मुख्यालयात तिथे डॉक्टर हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जातात. तिथे संघाच्या शीर्षस्थ नेत्यांशी ते चर्चा करतात. दोन 2014 ते 19 या दरम्यान काँग्रेसमधून येऊन भाजपमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 1-2 आमदारांनी डेलिब्रेटली दरवर्षी दांडीच मारायची असा प्रकार होत होता. आणि नंतर 2019च्या निवडणुकीच्या आधी त्यातल्या एका आमदारांनी तर चक्क पक्ष सोडून दिला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेला. आता तो पुन्हा भाजपमध्ये आलाय म्हणतात. म्हणजे जे तुमची आयडिओलॉजी कुठेच ॲक्सेप्ट करत नाही, तुमची विचारधारा त्यांना मान्य नसते, त्यांना फक्त हवी असते सत्ता आणि त्यांचा स्वार्थ, त्यासाठी ते पक्षात येतात आणि तुम्ही म्हणता आमचा पक्ष बळकट होतोय, सक्षम होतोय. हे असे थोड्याच दिवसात पळून जाणारे कार्यकर्ते तुमचा नेते तुमचा पक्ष कुठे बळकट करणार आहेत? ही तुमच्या पक्षावर आलेली सूज आहे, हे लक्षात घ्या. आता अजून एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. हरिभाऊ राठोड हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे जवळचे स्नेही. त्यांना यवतमाळमधून उमेदवारी देऊन निवडून आणलं जात होतं बंजारा समाजाचे म्हणून. 2008 मध्ये त्यांनी ज्यावेळी मनमोहन सिंग सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला त्यावेळी ते सरळ भाजपचा साथ सोडून काँग्रेसवासी झाले होते. असे बाहेरून आणलेले लोक तुमच्या काय कामाचं? ही तुमच्या पक्षाला आलेली बळकटी नाही, हे बाळसं नाही, तर ही तुमच्या पक्षावर आलेली सूज आहे. हे काँग्रेसी इन्फेक्शन आहे आणि हे काँग्रेसी इन्फेक्शन आता हळूहळू वाढतं आहे. आणि जर 2024 मध्ये तुम्हाला पुन्हा केंद्रात आणि राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं तर हे इन्फेक्शन अजून वाढत जाणार आहे. मला आठवतं 1977 मध्ये जनता पक्ष 2/3 मेजॉरिटीनी लोकसभेत निवडून आला होता. त्यावेळी जनता पक्षात असे सगळ्यांनी भराभर प्रवेश घेतले होते. आणि 1980 मध्ये जनता पक्षाची पार दाणादाण झाली. त्यावेळी सगळे जनता पक्षात आलेले भराभर काँग्रेसमध्ये गेले. 1977 मध्ये शंकरराव चव्हाणांनी, अशोक चव्हाणांच्या वडिलांनीही काँग्रेस सोडली होती आणि महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस नावाचा एक पक्ष स्थापन केला. 1980च्या निवडणुकीच्या तोंडावर तेही भरकन काँग्रेसमध्ये दाखल झाले पुन्हा. असे अनेक प्रकार एक राजकीय पत्रकार म्हणून गेल्या 50 वर्षात मी पाहिले आहे. त्यामुळे आज भाजप नेत्यांना जरी वाटत असेल की आमचा पक्ष आम्ही बळकट करतो आहोत, तरी तो बळकट होत नाही आहे, ते बाळसं नाही, तर ती सूज आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर सध्या जे काही वेगवेगळ्या पक्षातून इन्कमिंग होत आहे, पक्ष फोडले जात आहेत, त्याच्याबद्दलही वेगवेगळ्या थिअरीज राजकीय विश्लेषक मांडतात. आता एक असंही म्हटलं जातं की फडणवीसांना 2019 मध्ये सत्तेपासून येण्यासाठी रोखायचं म्हणून हे 3 पक्ष एकत्र झाले होते. त्यावेळी फडणवीसांची भरपूर अवहेलना केली म्हणून त्यांनी ठरवून हे 3ही पक्ष त्यांची वाट लावली आहे. तसं असेल तर खरोखरी चांगलं आहे. पण ती वाट लावत असताना
हे जे काही होत आहे त्याला आपण बाळसं म्हणायला नको. आपण पक्ष सुदृढ होतोय, सक्षम होतोय असं न म्हणता ही पक्षावर आलेली सूज आहे आणि ती काँग्रेसी इन्फेक्शनमुळे आलेली आहे हे लक्षात घ्यायला हवं आणि त्यावर योग्य तो उपाय करायला हवा. अन्यथा ते घातक होऊ शकतं. हा धोका भाजप श्रेष्ठींनी लक्षात घेतला पाहिजे. तर असे प्रकार होतात. आज तुमची सत्ता आहे तोवर हे सगळे मुंगळे, गुळाला जसे मुंगळे चिकटतात तसे तुमच्या भोवती चिकटतील. त्यांना तुम्ही मोठेही कराल पण त्यावेळी तुमचा कार्यकर्ता लहान होईल. पण आजच तुम्ही लक्षात घ्या की ही तुमच्या पक्षावर, तुमच्या पक्षाला येत असलेलं हे बाळसं नाही. तुमचा पक्ष हा सक्षम होत नाही आहे, तर ही तुमच्या पक्षावर आलेली सूज आहे आणि ही सूज केव्हाही घातकच असते. त्यामुळे अशा सूज येण्यावर वेळीच इलाज करायला पाहिजे. सूज येऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. इतकाच एक भाजपचा हितचिंतक म्हणून माझा सर्व भाजप श्रेष्ठींना आपुलकीचा सल्ला आहे. आता याच्यात ते अजून काही कारणं सांगतीलही, पण त्या कारणांना सुद्धा उत्तरं मिळू शकतात. ते पुन्हा कधीतरी. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. जर आपल्याला आवडला असेल तर इतरांनाही तो फॉरवर्ड करा आणि त्यांनाही प्रतिक्रिया द्यायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असल्यास धन्यवाद. केलं नसेल तर तत्काळ प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.